आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगात तेल संकट निर्माण झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर 2 ते 3 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजेपुरता पेट्रोल डिझेलचा वापर करण्याचं आवाहन संपूर्ण देशवासियांना केलेलं होतं। त्यानंतर स्वतः मोदींनी आपल्या VIP ताफ्यातील गाड्यांची संख्याही कमी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते आज स्वतः दुचाकीने विधान भवनात दाखल झाले। परंतु या उलट परिस्थिती आपल्याला जळगाव शहरात पाहायला मिळते। जळगाव महानगरपालिकेची आज महासभा आहे आणि या महासभेसाठी महापौर असतील, उपमहापौर असतील, नगरसेवक असतील, तसेच शासकीय अधिकारी असतील यांचा गाड्यांचा मोठा ताफा आपल्याला महापालिकेच्या आवारात पाहायला मिळतोय। दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकतात, माझ्या मागे ही महापौरांची कार आहे, पलीकडे बघू शकतात उपमहापौरांची कार आहे, त्या मागे नगरसेवक असतील, शासकीय अधिकाऱ्यांची वाहनं आपल्याला नजरेस पडतायत। एकूणच पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाचा या राजकीय पदाधिकाऱ्यांना विसर पडलेला आहे का, अशी परिस्थिती जळगाव शहर महानगरपालिकेच्या आवारात आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे एकूणच महापालिकेचं बिल्डिंगचं जे पार्किंग आहे, या पार्किंग मध्ये तुम्हाला जिकडे पाहाल तिकडे 4 व्हीलर लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाचा विसर पूर्णपणे या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांना पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नागरिकांना कमी प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर करण्याचं आव्हान सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे, परंतु जळगाव शहर महानगरपालिकेच्या आवारामध्ये या आव्हानाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। या साऱ्या विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा। मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।